धाराशिवमध्ये सिरेंटिका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांची 45 लाखांना फसवणूक. ठेकेदारांकडून मोबदला म्हणून दिलेले चेक बाउन्स. वाशी तालुक्यातील पारा गावातील 15 शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार. धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की विरोधात 442 तक्रारी. वाशी तालुक्यातील तांदळवाडीत सलग 7व्या दिवशी उपोषण सुरू. पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जून महिन्यात विदर्भातील 9 जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसापेक्षाही कमी पाऊस. फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोनच जिल्ह्यामध्ये जून महिन्याची सरासरी ओलांडली. विदर्भात एकूण 175 मिलीमीटर पावसाची नोंद. गडचिरोलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक लहान नाल्यांना पूर. गडचिरोलीतील 6 प्रमुख जिल्हा मार्ग पावसामुळे बंद पडले. भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे पिकांना नवजीवन. जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित. मुसळधार पावसानं रायगडला झोडपलं. पेण शहराला मुसळधार पावसाचा मोठा फटका. शहरातील विजेचे पोल कोसळल्यानं काही भागात वीज पुरवठा खंडित. रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटनादरम्यान पुन्हा एक हादरवणारी घटना समोर. माणगाव तालुक्यातील चणाट धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. कोकणात पावसामुळे धबधब्यांच्या प्रवाहात वाढ. प्रसिद्ध देवस्थान मार्लेश्वरचा धबधबा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. कोकणातील सर्वात मोठ्या धरणातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू होणार. प्रशासनाकडून तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अकोल्यातील पांदण रस्त्याची बिकट अवस्था. चिखलात ट्रॅक्टर अडकत असल्यानं शेतामध्ये ये-जा करणाऱ्यांची कसरत. वाशिमच्या मालेगाव शहरातील नगरपंचायत बसस्थानकावर चिखलाचं साम्राज्य. अस्वच्छतेमुळे आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन. वेतनवाढ, शासन योजनांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत आंदोलन. मोठ्या संख्येनं कंत्राटी कर्मचारी सहभागी.